मी समृद्धी भूषण नस्करी. मी पहिले बँकेत जॉब करायची, पण तिथे पेमेंट फार वगैरे कमी असतं. त्याच्यामुळे मी स्वतःचा बिझनेस सुरू केला. बँकेत जॉब करत असतानासुद्धा मी हा बिझनेस सुरू ठेवला. 3 वर्ष झाले मला हा बिझनेस सुरू आहे. आणि म्हणजे हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे हँडमेड आहेत. म्हणजे जे आपण चायनाच्या वस्तू वगैरे आपण विकत घेतो त्याच्या म्हणजे सहसा आपण सगळे लोक विरोधात आहे. जसं मोदींजींनी सांगितलं की चायना वस्तू वापरू नका आणि स्वदेशी वस्तू वापरा. तर त्याच्यावर मला असं वाटतं की भारतीय वस्तू ज्या आपल्या स्वदेशी वस्तू आहेत त्या वापरणं खूप गरजेचं आहे. त्यांनी आपल्या आता तुम्ही बघत असाल या सगळ्या महिला स्वतः काय म्हणतात त्याला कमाई करत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आपल्या कोणाकडे पैसे मागायची त्यांना गरज नाही आहे. तो अब आप बैंक में काम करती हैं? नहीं, अब मैं बैंक में काम करती नहीं, मैं फुल टाइम यही करती हूँ. तो मतलब ये कहाँ से सोच आई कि एक नौकरी छोड़ के अपना काम करने की, क्योंकि लोगों को चाहिए कि एक परमानेंट सैलरी आते रहे, हर महीने की तनख्वाह आते रहे. ये सोच में कैसे बदलाव आया कि अपना खुद का काम करना है? माझी आई स्वतः आर्टिस्ट आहे. म्हणजे जे लग्नामध्ये मी रुखवत म्हटलं ते रुखवताचे सगळे माझे आई प्रॉडक्ट्स बनवते. तर तिच्याकडून मला अशी प्रेरणा मिळाली की बँकेत जरी आपण काम केलं तरी एक महिन्याचा असा पगार येईल, पण बिझनेस जर केला तर त्यातून म्हणजे भरपूर इन्कम आहे नोकरीपेक्षा, असं मला वाटतं. तर आईकडून मला ही प्रेरणा मिळाली माझ्या. तो आपका कितना खर्चा आता है और कितने में बेच पाती हैं और क्या क्या बनाती हैं? तो मेरा म्हणजे माझं आता सध्या हे छोट्या प्रमाणात असल्यामुळे मला थोडं काय म्हणतात त्याला कॉस्टली पडतं मला. कारण जर भरपूर प्रमाणात मी विकत घेतलं स्टॉकनी तर मला ते स्वस्त पडेल. पण आता सध्या ते छोट्या प्रमाणात म्हणजे जवळपास 1,500-2 हजार मी घेते, तर मला ते थोडं महागात पडतं. पण मी जर जास्त प्रमाणात घेतलं तर मला ते स्वस्त पडेल. जे होलसेल रेट म्हणतो ना त्या रेटनी आणखीन मला मिळेल असं मला वाटतं. तर ऑर्डर जशी जशी येते तशी तशी मी ते बनवते. कितना ऑर्डर मिळता है आपको? आत्ता मी परवाच्या दिवशी 2,000 हे पाठवल्यात पुण्याला आणि मुंबईला. तर तसं मग ऑर्डरवर डिपेंड आहे. जसं दिवाळी असेल तर जास्त ऑर्डर मिळतं, नवरात्री असेल तर जास्त ऑर्डर्स मिळतात. पण बाकी वर्षभर नसतं. पण बाकी वर्षभर लग्नाचा वगैरे सीझन असतं तर ते रुखवतांचं जे सामान असतं ते मी बऱ्यापैकी प्रमाणात बनवते. शादी के टाइम पे और त्योहार के टाइम पे तो आपका बिजनेस चलता है. हाँ. उसके बाद क्या करती हैं? उसके बाद भी म्हणजे वर्षभर पण चालतो ना. लग्न वर्षभरच असतात आजकाल. असं काही नसतं. पावसाळ्यात सुद्धा लग्न असतात, उन्हाळ्यात पण असतात. त्याच्यामुळे ते चालू असतं सतत काही ना काही. अच्छा, तो आप जब ये काम करते हैं तो कितनी महिलाएं आपके साथ काम करती हैं? माझ्यासोबत 6 लेडीज आहेत. तर त्या ह्या सगळ्या कामं करतात पूर्ण. शुरू से 3 साल से नाही, पहिले माझ्यासोबत एकच होती. पण आता मग सगळ्यांना ताईला कॉन्टॅक्ट करून माझ्याकडे आता 6 लेडीज आहेत. आपने कहा बैंक की नौकरी छोड़ी क्योंकि अपना काम करना था. बैंक से ज़्यादा कमाती हैं? हाँ, बैंक मतलब बैंक में मैं स्पष्ट बोलूँगी 8,000 पेमेंट थी मेरी. तनख्वाह 8,000 थी. ये इसमें से तो मेरे महीने के जब ये सीज़न चल रहा है इसमें से तो 40-50 हज़ार तो आरामत निकल जाते हैं मेरे. जो प्रधानमंत्री का भी आह्वान है कि लोकल प्रोडक्ट खरीदो, वोकल फॉर लोकल, आप क्या बोलेंगी पब्लिक को? माझंही हेच म्हणणं आहे की भारतीय लोकांना म्हणजे स्वदेशी वस्तू घेणं खूप गरजेचं आहे. कारण भारतामध्ये आर्टची अजिबात कमी नाही आहे. कारण भारतात खूप आर्टिस्ट लोक आहे की जे पण ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत. जसं मी यवतमाळपुरती फार तर पुणे मुंबईपर्यंत मर्यादित आहे. पण जर मला पूर्ण भारतात किंवा भारताबाहेर जर प्रचार माझ्या या वस्तूंचा करायचा असेल तर त्याच्यासाठी एक मी आता समजा लहान आहे तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं तर एक थोडा प्रश्न पडतो. तर मोदीजींनी जे सांगितलं तर त्या थ्रू जसं तुम्ही मगाशी म्हटलं जर ॲमेझॉनवर हे जर प्रॉडक्ट टाकलं तर घेतील सगळेजणं. तर मला खात्री आहे की भारतातले जे लोक आहेत ते आता खूप जागरूक झाले आहे या बाबतीत की स्वदेशी वस्तू वापरत, चायनाच्या वस्तू वापरत नाही असं मला वाटतं. महिलाएं क्या सोचती हैं प्रधानमंत्री मोदी के बारे में? कितना इंस्पिरेशन मिलता है पीएम मोदी से? खूप जास्त. कारण तुम्ही मगाशी पण इंटरव्ह्यूमध्ये विचारलंच होतं की
मोदींकडून तुम्हाला काय मिळालं, तर मोदींकडून सगळ्यात जास्त तर मॉरल सपोर्ट मिळालेला आहे की तुम्ही काहीतरी करू शकता महिलांना, जे की आधीच्या सरकारमध्ये एवढं नव्हतं आणि खूप किचकट पद्धती होती. कर्ज घ्या किंवा काही जी कोणती पद्धती होती ती फार किचकट होती आणि आता अगदी 1-2 दिवसांमध्ये आपल्याला कर्ज पण मिळून जातं आणि फार बँकेच्या चक्राने मारावं लागत किंवा कुठलं टेन्शन नाही राहिलं आहे आता, असं मला वाटतं.